कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळालाय। राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालय विभागाकडून याबाबतचं परिपत्रक जारी केलेलं आहे। राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं केलं जाणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शेखर, शाही दसरा सोहळ्याकडे अर्थातच संपूर्ण राज्याचं लक्ष असतं आणि आता प्रमुख महोत्सवाचा दर्जा सुद्धा त्याला दिला गेलेला आहे, त्यामुळे यंदाच्या शाही दसऱ्याचं काय नेमकं वैशिष्ट्य म्हणता येईल? ही अभिमानाची बाब म्हणावी लागणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की म्हैसूरचा दसरा सोहळा जो आहे तो त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि तशाच उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न जो आहे तो शासन गेल्या 2 वर्षांपासून प्रयत्न करते आणि या वर्षी आता त्याला शासनाचा प्रमुख सोहळा म्हणून आता मान्यता मिळालेली आहे। तसा दर्जा मिळाल्यामुळे ही नक्कीच एक अभिमानाची बाब आहे आणि त्या दर्जाचा कार्यक्रम आता या पुढच्या काळामध्ये दसरा सोहळा होईल अशी अपेक्षा देखील आहे। कारण आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर शहराला पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा जो आहे तो लाभलेला आहे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे। त्यामुळे या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यावेळी दसरा सोहळा साजरा व्हायचा अगदी तसाच दिमागदार पद्धतीने साजरा व्हावा यासाठी सरकारने हे पाऊल टाकलेलं आहे। या पुढच्या काळामध्ये 22 तारखेपासून खर तर नवरात्र उत्सवाला सुरुवात होते, त्यापासून दसऱ्यापर्यंत जे विविध कार्यक्रम जे ते शासनाकडून केले जाणार आहेत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे अनेक कार्यक्रमांचे देखील त्या ठिकाणी मेजवानी लोकांना पाहण्यासाठी मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच आहे एक दर्जा जो आहे तो शासनाने यासाठी दिल्यानंतर आता अधिकच चांगल्या पद्धतीने हा दसरा सोहळा जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या सगळ्या निर्णयानंतर सगळ्याच कोल्हापूरकरांनी या सगळ्या निर्णयाचं स्वागत देखील केलेलं आहे। त्यामुळे या दसऱ्या सोहळ्याला एक विशेष महत्त्व यावर्षी नक्कीच प्राप्त त्या ठिकाणी झालेलं आहे। जी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शेखर।